फेसबुकच्या बहुजन संघटक या पेजवर आज आपण राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या निमित्तानं बहुजन संघटकचे आयोजक राहुल खांडेकरजी यांनी गेल्या 4-5 वर्षापासून सातत्यानं या पेजवर प्रबोधनाची चळवळ सुरू केलेली आहे। त्या निमित्ताने त्यांचं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि या पेजवर यापूर्वी मी अनेकदा विविध विषय घेऊन आलेलो आहे। आज या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर या निमित्ताने आपण सुज्ञ प्रेक्षक काळजीपूर्वक हे ऐकाल आणि त्याचबरोबर या विषयावरच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण द्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रहो, भारत देशाच्या या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे। सिंहाचा याचा अर्थ बाबासाहेबांच्या काळामध्ये जे कोणी तत्कालीन नेते होते त्या सर्वात अधिक वाटा राष्ट्र निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। आता राष्ट्र निर्मिती ही स्वातंत्र्यानंतरची आणि स्वातंत्र्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये अत्यंत तुच्छ समजल्या जातीमध्ये असल्यामुळं त्यांचा समाज आणि बाबासाहेब यांना लहानपणापासून अत्यंत त्रास छळ सहन करावा लागलेला होता। तरी सुद्धा बाबासाहेबांनी उच्च विद्या अभ्यसित होऊन या देशातला सर्व माणूस प्राणी किंवा बाबासाहेब आणि त्यांचा समाज हा माणूस म्हणून घेण्याच्या लायक बनविण्यासाठी बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हू वेअर शूद्राज इत्यादी सर्व पुस्तकं लिहून, ग्रंथ लिहून या देशामधल्या जनतेची मानसिकता तयार करण्याची भूमिका पार पडली होती। त्यानंतर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज असो किंवा ब्रिटिश इंडियाची अर्थव्यवस्था असो या सर्व व्यवस्थेवर अत्यंत मोलाची ग्रंथ निर्मिती करून या देशातल्या विविध संस्था कशा निर्माण कराव्यात रिझर्व्ह बँकेसहित आणि या देशाची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे या सर्व गोष्टीवर बाबासाहेबांनी प्रचंड चिंतनात्मक लिखाण केलेलं आहे। आता त्यानंतर महत्त्वाचा कालखंड जो आहे तो बाबासाहेबांच्या कार्याचा तो आहे स्वातंत्र्यानंतरचा। तर बाबासाहेबांनी स्वातंत्र्यानंतरही अनेक मोलाचं योगदान देऊन या देशामध्ये आपली भूमिका एक राष्ट्र निर्मात्याची भूमिका या ठिकाणी बाबासाहेबांनी पार पाडलेली आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या काळातील सर्वात प्रसिद्ध बहुआयामी उच्च विद्याविभूषित व प्रखर राष्ट्रभक्त असे महान व्यक्तिमत्व होते। असे असले तरी आजही बहुतेक लोक हेतुपुरस्सरपणे त्यांना केवळ दलितांचे नेते असे म्हणून त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व खुजे करण्याचा घृणास्पद प्रयत्न करत असतात। बाबासाहेबांनी दलित बहुजनात स्वाभिमान जागवला व माणूस म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित केली असली तरी ते सर्वात अगोदर संपूर्ण देशाचे महानायक होते। देशाची अखंडता व देशाचा सर्वंकष विकास यासाठी बाबासाहेबांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते। ब्रिटिश राजवटीच्या अखेरच्या दशकात भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनात बाबासाहेब अग्रेसर राहिले। 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 साली त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत आधुनिक भारताचा पाया रचण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान समाजसुधारक,
मानवी हक्काचे शूर पुरस्कर्ते आणि भारतातील दलित जनतेचे उद्धारकर्ते होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आधुनिक भारताच्या सामाजिक विवेकवृद्धीला जागृत करण्यासाठी समर्पित केले होते. त्यांचा संपूर्ण जीवनपट पाहिल्यास असे म्हणता येईल की त्यांचे जीवन ही एक अविश्वसनीय गाथा आहे. इथल्या जातीय व्यवस्थेने छळलेला एक अस्पृश्य मुलगा बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या प्रत्येक पावलावर अपमान सहन करून, सर्व अडचणीवर मात करून, जागतिक दर्जाच्या विद्यापीठामधून सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित पदव्या प्राप्त करतो. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात MA आणि PhD आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात DSc, शिवाय लंडनमधून बार ॲट लॉ पदवी अशा एकाहून एक उच्च पदव्या प्राप्त करून त्यांनी जागतिक विद्वानामध्ये आपले स्थान निर्माण केले होते. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे ऑगस्ट 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने भारताच्या चलन प्रणालीचा अभ्यास करून चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली होती. या आयोगाच्या बैठकीसाठी ज्या 40 विद्वानांना बोलावले होते त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सुद्धा उपस्थित होते. ते जेव्हा बैठकीस उपस्थित झाले तेव्हा त्या ठिकाणच्या इतर सर्व सदस्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पब्लिक फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या पुस्तकाच्या प्रती होत्या. एवढेच नव्हे, या आयोगाने 1926 मध्ये अहवाल प्रसिद्ध केला तेव्हा त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची शिफारस करण्यात आली होती. या बँकेची संकल्पना, नीती नियम, कार्यपद्धती आणि रूपरेषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी अर्थात रुपयाची समस्या या पुस्तकावर आधारित आहेत. रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे असोत किंवा अर्थव्यवस्थेच्या इतर कोणत्याही पैलूवर नियंत्रण ठेवणारी तत्वे असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून भारताला खूप काही व सर्वोत्कृष्ट दिले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच कामगारांसाठी 14 तासावरून 8 तासाचा कामाचा दिवस भारतात आणला. 27 नोव्हेंबर 1942 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7व्या अधिवेशनात त्यांनी तो आणला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील महिला कामगारांसाठी खान मातृत्व लाभ कायदा, महिला कामगार कल्याण निधी, महिला व बाल कामगार संरक्षण कायदा, महिला कामगारांना मातृत्व लाभ आणि कोळसा खाणीमधील भूमिगत कामावरील महिलांच्या रोजगारावरील बंदी पुन्हा लागू करणे असे अनेक कायदे केले. म्हणून सर्व कामगारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांनी उपकार मानले पाहिजेत. आज जो कामगारांना आरोग्य विम्याचा फायदा दिला जातो त्याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. कर्मचारी राज्य विमा, ज्याला ESI म्हटलं जातं, कामगारांना वैद्यकीय सेवा, वैद्यकीय रजा, कामादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे होणारे शारीरिक अपंगत्व, कामगारांचा मोबदला आणि विविध सुविधा पुरविण्यासाठी हा ESI मदत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हितासाठी हा कायदा केला होता. पूर्व आशियाई देशामध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विमा कायदा आणणारा भारत हा पहिला देश होता. महागाई भत्ता म्हणजे DA मधील होणारी वाढ, रजेचा अधिकार, ठराविक कालावधीनंतर पगारात होणारी वाढ या सर्व महत्त्वपूर्ण सुधारणा कामगारांना बहाल करण्याचे महत्कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. याची आठवण आजच्या कामगारांना असायला हवी. कोळसा आणि अभ्रक खान भविष्य निर्वाह निधी ही सुद्धा कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. त्यावेळी कोळसा उद्योगाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1944 रोजी कामगारांच्या हितासाठी कोळसा खान सुरक्षा दुरुस्ती विधेयक आणले. 8 एप्रिल 1946 रोजी कामगारांना घरे, पाणी पुरवठा, शिक्षण, करमणूक, सहकार व्यवस्था यासाठी मदत करणारा मायका खान कामगार कल्याण निधी त्याचबरोबर या ठिकाणी आणला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कल्याण निधी संदर्भात निर्माण होणाऱ्या महत्त्वाच्या बाबीवर सल्ला देण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना सुद्धा केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित वर्गास राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने केलेल्या अथक प्रयत्नामुळे ते आज जगात एक आदर्श व्यक्तिमत्व बनले आहे. समता आणि सामाजिक न्यायाची त्यांची दृष्टी संयुक्त राष्ट्राच्या विकास आराखड्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनली आहे. कारण शाश्वत विकास हा बाबासाहेबांच्या समतावादी विचारसरणीचा गाभा आहे. हा भारताचा सर्वात मोठा गौरव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः आर्थिक सिद्धांतकार होते. त्यांना समकालीन संशोधनाची जाणीव होती आणि त्यांनी अर्थशास्त्राच्या अनेक पैलूवर लेखन केले होते, तेही इतक्या लहान वयात. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल जागतिक अर्थतज्ञांनी यांच्यातील संबंध घेतली होती. एकीकडे भारतातील सामाजिक राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संबंध आणि दुसरीकडे भारताचे हस्तांतरण करण्यात विकास प्रकल्पांची भूमिका तपासणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चिंतनशील व्यक्तिमत्व होते. ते पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते ज्यांनी सार्वजनिक वित्त, कर आणि ब्रिटिश भारतातील आर्थिक मानकांचा सखोल अभ्यास करून ब्रिटिश भारतातील स्थानिक व्यवसायावर अंतर्गत आणि बाह्य दोन्ही करांचे प्रतिकूल परिणाम स्पष्ट केले होते. भारतीय चलन, कर्जपुरवठा, विकास धोरण, राज्य समाजवाद आणि राष्ट्रीयकरण, कुटुंब नियोजन, महिला विकास, मानवी भांडवल यासह लोकसंख्याशास्त्रीय पैलूवर त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. भारतातील उपेक्षित मागासवर्गीयांची गरिबी ही आकस्मिक गरिबी आहे. याचे कारण नैसर्गिक साधन संपत्तीचे अवाजवी असमान वाटप असे त्यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्राची खऱ्या अर्थाने पुनर्बांधणी कशी व्हायला हवी त्याबद्दल देशातील जनतेला उद्देशून ते म्हणाले होते, मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातीमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्त्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गाचा आणि उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू. बाबासाहेबांचे हे विचार आपल्याला 25 नोव्हेंबर 1949 रोजी झालेले जे संविधान सभेतील शेवटचं भाषण आहे बाबासाहेबांचं, हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे रायटिंग्ज अँड स्पीचेसच्या 18व्या खंडाच्या 3ऱ्या भागामध्ये पान नंबर 174 वर आपल्याला ते पाहायला मिळते. स्वातंत्र्यानंतर वंचित समाजाला सत्तेतील वाटा देऊन आणि समाजाला जुलमी सामाजिक संस्था, अंधश्रद्धा आणि प्रथांच्या दलदलीतून मुक्त करून भारत हा देश जगातील एक आदर्श लोकशाही देश म्हणून ओळखला जावा असे बाबासाहेबांना वाटत होते. तरीही त्यांना भारतीय इतिहासात केवळ दलितांचे तारणहार म्हणून अधिक महत्त्व दिले गेल्याचे दिसून येते. परंतु राष्ट्रवादाबद्दलच्या त्यांच्या विचारांना अनुल्लेखाने दडपण्याचा खोडसाळपणा वर्णवर्चस्ववादाच्या फेऱ्यात अडकलेल्या इतिहासकारांनी हेतुपुरस्सरपणे केलेला आढळून येतो. बाबासाहेबांच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय चळवळीवर स्वतंत्र भारतातील जाती व्यवस्था कायम राहावी असे वाटणाऱ्या उच्चभ्रूंचे वर्चस्व होते. बाबासाहेबांनी मात्र भारताचे रूपांतर आधुनिक प्रगतिशील देशात करण्याची कल्पना मांडली होती. त्यासाठी त्यांनी घातलेली आवश्यक अट म्हणजे जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन. ब्रिटिशांकडून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाल्यावर संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. या सभेवर बाबासाहेब बंगालमधून निवडून आले होते. 9 डिसेंबर 1946 रोजी या संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी नव्या संविधानाचे साध्य व उद्दिष्ट सांगणारा ठराव मांडला.
या सभेच्या कामकाजावर 216 सदस्यापैकी मुस्लिम लीग व संस्थानिकांच्या 89 सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. या प्रसंगी डॉक्टर M.R. जयकर यांनी असा मुद्दा उपस्थित केला की अनुपस्थित असलेले हे दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होईपर्यंत सदरील चर्चा पुढे ढकलण्यात यावी. काही अपवाद वगळता बहुतेकांनी जयकर यांच्या या सूचनेला कडाडून विरोध केला. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना 17 डिसेंबर 1946 रोजी बोलण्याची संधी देण्यात आली. स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या भाषणात संविधान सभेला मोलाचे व ऐतिहासिक मार्गदर्शन केले. या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या विभागलेले आहोत याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्याविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर यापुढेही जाऊन हेही मान्य करेन की बहुशा अशाच एका छावणीचा मीही एक नेता आहे. हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. याच भाषणात बाबासाहेब पुढे म्हणतात, या देशातील जे अजूनही पूर्वग्रहाने मुख्य प्रवाहात सामील होण्यास तयार झाले नाहीत, अशा घटकांना सामील करून घेण्यासाठी काही सवलती द्याव्या लागल्या तर त्या देशाचा उच्च दर्जाचा मुत्सद्दीपणा बहुसंख्याक असलेल्या पक्षांनी दाखवावा. यासाठी मी हे आवाहन करीत आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा शब्दांना व घोषणांना आपण दूर ठेवूया. आपल्या विरोधकांचे पूर्वग्रह लक्षात घेऊन त्यांना काही सवलती देऊया, त्यांना सोबत घेऊया, जेणेकरून आपण ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत त्या मार्गावर ते स्वखुशीने येऊन मिळतील. या मार्गावर जर आम्ही सर्वांनी दीर्घकाळ वाटचाल केली तर तीच आम्हाला निश्चितपणे ऐक्याकडे घेऊन जाईल. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताच्या वाटचालीसाठी सांगितलेला मार्ग मात्र आज भरकटलेला दिसतो आहे. देशातील एकतेस सनातनी प्रवृत्तीच्या संघटनांनी सुरुंग लावल्याने देशातील जनता एकमेकाकडे संशयाने पाहू लागली आहे. हे लोकशाहीच्या पोषणासाठी फार मोठा अडसर आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणात राष्ट्राला सर्वोच्च स्थान असले पाहिजे असे सांगताना बाबासाहेब म्हणतात, राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करताना लोकांनी प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा तसेच पक्षाची प्रतिष्ठा नगण्य असते. कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्राचे भवितव्य अधिक महत्त्वाचे असते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर असलेले काँग्रेस आणि हिंदू महासभा हे ब्रिटिशांना भारत हे राष्ट्र होते हे पटवून देत असताना भारतीय राष्ट्र कोणासाठी आहे असा प्रश्नही ते सातत्याने विचारत असत. बाबासाहेबांच्या दृष्टीने राष्ट्रीयत्व ही एक सामाजिक भावना होती, ज्यात एकोप्याने राहण्याची भावना होती. वर्ग आणि जातीय मतभेदांना त्यात अजिबात थारा नव्हता. बाबासाहेबांच्या दृष्टीने राष्ट्रीयत्वात एक खोल भावनिक संबंध देखील समाविष्ट होता. राष्ट्रीयत्व अस्तित्वात राहण्यासाठी समान वंश, भाषा किंवा संस्कृती यापेक्षा ही अधिक आध्यात्मिक मूलतत्व असणे आवश्यक होते. नातेसंबंध असणे आवश्यक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी राष्ट्र म्हणून जगण्याची इच्छाशक्ती आवश्यक होती. आधुनिक समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी संसदेत प्रचंड विरोध पत्करूनही हिंदू कोड बिल मांडले होते. ही संकल्पना त्यांनी बौद्ध तत्वज्ञानातून घेतल्याचे दिसून येते, ज्यात बुद्धाने स्त्रियांना उन्नत करण्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न केला होता. वास्तविकता आधुनिक भारतात स्त्रियांना विशेषतः विशेष स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानात्मक मूल्यांचे भारतीय समाजाने कौतुक करायला हवे होते. या संदर्भात बाबासाहेब म्हणतात, मी समाजाच्या प्रगतीचे मूल्यांकन करताना त्यामध्ये स्त्रियांनी
साध्य केलेल्या प्रगतीचे प्रमाण किती आहे त्याला अधिक महत्त्व देतो. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव तत्वज्ञ होते ज्यांनी देशातील स्त्रियांचा सर्वांगीण विकास म्हणजेच समाजाचा उत्कर्ष होय हे तत्वज्ञान सांगितले. हजारो वर्षापासून अमानुष शोषणाला बळी पडलेल्या दलितांना मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. म्हणून त्यांना दलितांच्या महानायकापुरते मर्यादित करणे पूर्णपणे चुकीचे आहे. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन, संघटना, विचार आणि देशासाठीचे योगदान यावर बारकाईने नजर टाकल्यास त्यांचे बहुआयामी आणि राष्ट्रवादी व्यक्तिमत्व आणि कार्य ठळकपणे समोर येते. ते युगप्रवर्तक, राजकारणी, आधुनिक भारताचे महान शिल्पकार, स्त्रीमुक्तीचे महानायक, विधिज्ञ, संविधान निर्माते, शिक्षणतज्ञ, कुशल प्राध्यापक आणि सामाजिक क्रांतीचे महानायक होते. शेतीला औद्योगिक दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली होती, जेणेकरून उद्योगांच्या स्थितीचा शेतकऱ्यांना फायदा झाला असता. ज्याप्रमाणे सरकार उद्योजकांच्या विकासासाठी आर्थिक मदत करते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवता आल्या असत्या. बाबासाहेबांना असे वाटत होते की भारत केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे आपण गरीब आहोत. ते म्हणाले होते की आज शेतीवर संपूर्ण बोजा आहे. म्हणून तर त्यांनी शेतकऱ्यांना कुटुंब नियोजनाचा सल्लाही दिला होता, कारण यामुळे जमीन धारणेचा आकार लहान लहान होत गेला. ते म्हणाले होते की शेतकऱ्याच्या केवळ एका मुलाने शेती करावी, उर्वरित मुलांना इतर क्षेत्रामध्ये उद्योग, व्यापार, शिक्षण आणि सेवा क्षेत्रात पाठवावे. त्यांचे जमिनीच्या एकत्रीकरणाबद्दलचे चिंतनही महत्त्वाचे होते. छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे उत्पादकतेत अडथळा असल्याचे म्हटले. त्यामुळे अधिक संतती निर्माण करण्याऐवजी त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. तरीही दुःख या गोष्टीचे वाटते की शेतकऱ्यांचा नेता म्हणूनही बाबासाहेबांचा उल्लेख कधी केलाच जात नाही. बाबासाहेबांच्या डॉक्टरेटसाठी लिहिलेले प्रबंधाचे विषय केवळ अर्थशास्त्र संदर्भातले होते. स्मॉल होल्डिंग इन इंडिया हा देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या समस्येशी संबंधित त्यांचा एक लघुप्रबंध होता. कृषी उत्पादनाशी निगडीत अर्थव्यवस्थेच्या अनेक समस्यापैकी बाबासाहेबांनी शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम होत असल्याने धारणेच्या आकाराचा विषय निवडला. अल्पभूधारणेचे दुष्टत्व हे भारतीय सामाजिक अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेचे फलित आहे, अशा मौल्यवान गोष्टी त्यांनी सुचवल्या. अनावश्यक आणि निष्क्रिय मजुरांच्या लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर प्रचंड ताण आणतो. त्यांनी शेतीत येणाऱ्या अडचणीवर उपाय सांगितला आणि भारतातील कृषी समस्यावर भारताचे औद्योगिकीकरण हाच योग्य उपाय असल्याचे सुचवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदान अद्भुत आहे आणि ते कायम स्मरणात राहील. त्यांनी अनेक मूलभूत सामाजिक आर्थिक समस्यांचे निराकरण करणारे विचार वैज्ञानिक स्वरूपात राष्ट्रासमोर मांडले. हे आपले दुर्दैव आहे की फार कमी लोक त्यांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ञ म्हणून ओळखतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ सामाजिक व राजकीय सुधारणासाठी काम केले नाही, तर पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर, संरक्षण व परराष्ट्र धोरण, कामगार कल्याण, धरणांची उभारणी अशा अनेक विषयावर वैज्ञानिक दृष्टीने विकासात्मक विचार मांडले. हे विचार आजही नवे आणि समाजासाठी अर्थात उपयुक्त वाटतात. व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेच्या कारकिर्दीत कामगार सदस्य म्हणून बाबासाहेबांनी अनेक विकासात्मक योजनांबाबत व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला होता. या सर्वांमध्ये दामोदर नदीच्या खोऱ्यावर धरण बांधण्याची महत्त्वपूर्ण योजना होती. हिमालयातून उगम पावणारी दामोदर नदी पावसाळ्यात ओडिशा, जो पूर्वी ओरिसा म्हटलं जात असे, आणि बिहारच्या प्रदेशासाठी शाप बनली होती. हे दोन्ही प्रदेश त्या काळी बंगाल प्रांताचा भाग होते. साधारणपणे दर 2 वर्षांनी दामोदर नदीच्या पुरामुळे ओडिशा आणि बिहारमधील अनेक गावे वाहून जात होती. 1859 ते 1943 या कालावधीत बिहारच्या जनतेला
14 भीषण पूरस्थितीला सामोरे जावे लागले होते. दामोदर नदीला 17 जुलै 1943 रोजी प्रचंड पूर येऊन 70 गावे पुराच्या पाण्याखाली आली होती. पुरामुळे 18,000 पक्की घरे उद्ध्वस्त झाली होती. बहुतांश जनावरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. त्याशिवाय बंगाल प्रांताचा भारताशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. ही नैसर्गिक आपत्ती आली असताना नेमके याच काळात दुर्दैवाने दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्याच वेळी जपानने कलकत्ता शहरावर बॉम्बचा स्फोट घडवून आणला. अशा बिकट परिस्थितीमुळे बॉम्ब तसेच पूरग्रस्त भागात अन्नधान्य व इतर दैनंदिन गरजा पुरविण्यास सरकार हतबल झाले. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आक्रमक कार्यक्षमता लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते डॉक्टर हरे कृष्ण मेहताब यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. बाबासाहेबांनी ताबडतोब ओडिशातील कटक शहराकडे धाव घेतली आणि नोव्हेंबर 1943 मध्ये केंद्र तसेच राज्य सरकारच्या संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. त्यानंतर त्यांनी पुराच्या पाण्याचा सकारात्मक वापर करण्याची सूचना बैठकीत केली. सभेचा समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणाले की आपण पुराला शाप म्हणून नव्हे तर वरदान म्हणून स्वीकारले पाहिजे. पावसाचे पाणी मानवी जीवनासाठी भविष्यातील वापरासाठी जतन करण्याची सूचना त्यांनी केली आणि हे पाणी वाहतूक सेवेसाठी सुद्धा वापरण्यासाठी विचार करण्याची सूचना त्यांनी केली. म्हणजे त्या काळामध्ये हे नाविन्यपूर्ण विचार सर्वप्रथम बाबासाहेबांनाच सुचले. कटक येथे ही बैठक बोलावण्यापूर्वी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूर राज्यातील तुंगभद्रा नदीवर बांधलेले धरण, पंजाब प्रांतातील सिंचन प्रकल्प आणि अमेरिकेतील टेनेसी नदीच्या खोऱ्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या धरणावरील पुस्तकांचा सखोल अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तेव्हा त्यांनी असा निष्कर्ष काढला की अमेरिकेतील टेनेसी धरण प्रकल्प आणि दामोदर नदी खोरे प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प एक समान आहेत. धरण बांधणी शास्त्रावरील तांत्रिक ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर टेनेसी धरणाच्या धर्तीवर दामोदर धरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. दामोदर खोरे प्रकल्पाला मंजुरी देताना व्हाईसरॉय वॉवेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुचवले की हे बांधकामाचे काम कोणत्याही ब्रिटिश अभियंत्याकडे सोपवावे. परंतु टेनेसी धरण प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सहभागी झालेल्या अभियंत्यांची या प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी नेमणूक करावी आणि प्रत्यक्ष धरण बांधणीच्या कामासाठी तज्ज्ञ भारतीय अभियंत्यांची नेमणूक करावी असे बाबासाहेबांचे मत होते. त्यानुसार त्यांनी पंजाब प्रांताचे मुख्य अभियंता राय बहादूर A.N. खोसला यांच्याशी संपर्क केला. परंतु अस्पृश्य मंत्र्याच्या देखरेखीखाली काम करण्यासाठी राय बहादूर खोसला यांना कमीपणा वाटत होता. दामोदर धरणाचा आराखडा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टेनेसी खोरे प्राधिकरणात काम करणारे धरण बांधकाम तज्ज्ञ ड्युअर डीन यांची नेमणूक केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राव बहादूर खोसला यांचे पूर्वग्रह दूषित विचार कळले तेव्हा त्यांनी खोसला यांना निरोप पाठवून बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की मी केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर कोणत्याही विकसित देशातील तज्ज्ञ अभियंत्याची नेमणूक करू शकतो. इतकेच नाही तर तुमच्या संमतीशिवाय मी जबरदस्तीने या प्रकल्पावर तुमची नेमणूकही करू शकतो. मात्र तुमच्या नियुक्तीमागे माझा एकच हेतू आहे की दामोदर धरण एखाद्या भारतीय तज्ज्ञ अभियंत्याने बांधावे. माझ्या माहितीप्रमाणे आपण एकमेव आर्किटेक्चरचे जाणकार आहात, त्यामुळे तुम्ही ही जबाबदारी स्वीकारावी असे मला प्रामाणिकपणे वाटते. अशा विनम्र शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची समजूत काढली. बाबासाहेबांचे असे देशभक्तीपर विचार ऐकून राय बहादूर खोसला यांनी त्यांची माफी मागितली आणि दामोदर खोरे प्रकल्पाचे मुख्य अभियंतापद तात्काळ स्वीकारले.
त्यांनीही आपल्या सहकाऱ्यांची नेमणूक करताना ते केवळ भारतीयच असतील याची काळजी घेतली. पुढे स्वातंत्र्यानंतर रायबहादूर खोसला यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे काम पूर्ण झाले. त्यावेळी बाबासाहेब कायदा मंत्री होते. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी या धरणाची बांधणी सुरू झाली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्ण झाली असा त्याचा अर्थ होतो. मग बाबासाहेब त्यावेळी कायदा मंत्री होते आणि पाटबंधारे मंत्री NV गाडगीळ हे होते. त्यामुळे दामोदर धरणाच्या उद्घाटन समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मात्र कोनशिलेवर कोरले नव्हते. बाबासाहेब नावासाठी काम करतच नव्हते हे वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा संसदेत सुचवले होते की मिठावर कर लावावा, त्याचा हिशेब स्वतंत्र खात्याखाली ठेवावा. या निधीचा उपयोग खेड्यापाड्यातील तसेच शहरी भागातील पीडितांना आर्थिक मदत म्हणून केला जावा आणि या योजनेला महात्मा गांधी यांचे नाव द्यावे. ही महत्वपूर्ण सूचना बाबासाहेबांनी केली होती. म्हणजे बाबासाहेब कुठल्या कुठल्या विषयात विचार करत होते हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर घटनाकारांना प्रजासत्ताक शासन यंत्रणा आणि धर्मनिरपेक्ष राज्य भारतात निर्माण करायचे होते. त्याकरिता सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित होईल अशी शासन यंत्रणा अंमलात यावी हा त्यांचा हेतू होता. भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचा ज्यावेळी विचार झाला त्याचवेळी स्वातंत्र्य हे नवीन समाज घडविण्याचे साधन आहे हा विचार घटनाकारांनी केलेला होता. म्हणून ते म्हणतात, केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवनमार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. नवीन समाज हा व्यक्ती स्वातंत्र्य, समता, सामाजिक व आर्थिक न्याय आणि जबाबदार शासन या तत्वावर उभारला जायचा होता. भारतीय घटनातज्ञांनी हेच सिद्धांत आधारभूत मानून अनेक राष्ट्रांच्या घटनात्मक तरतुदींचा तौलनिक अभ्यास केला आणि प्रदीर्घ परिश्रमानंतर भारतीय घटनेची घडण केली. बाबासाहेबांनी भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी संविधानाची निर्मिती करून संविधानवादाची काही मूलभूत तत्वे विकसित केली. परंतु शेवटी त्यांची लवचिकता घटनात्मक नैतिकतेवर अवलंबून असेल असा युक्तिवाद त्यांनी केला होता. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या तुटपुंजा आयुष्यात आभाळा एवढे राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या या महामानवास कोटी कोटी प्रणाम करून मी या ठिकाणी इथे थांबतो. या निमित्ताने आपण सर्वांनी ऐकून घेतलं आणि मला या आयोजकांनी याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करून सर्वांना मी जय भीम करतो आणि थांबतो.